नमस्कार, आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज। जिवंत स्वामी प्रकटले अक्कलकोटी। 55 एकरात देशातला सर्वात मोठा प्रकल्प अक्कलकोटमध्ये उभे राहणार असून त्याचे आज शानदार उद्घाटन संपन्न झाले। अनुभूती या माहिती पुस्तिकेचे अनावरण, राजघराण्याचा इतिहासासह अक्कलकोट स्थळदर्शन या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण, श्री स्वामी समर्थ दिव्य दर्शन या प्रकल्पाचा माहितीपट। यासाठी श्रीमंत मालोजी राजे भोसले महाराज तिसरे यांच्या अथक प्रयत्नातून 125 कोटीचा प्रकल्प लवकरच अक्कलकोटमध्ये कार्यान्वित होणार। स्वामीनाथ हरवाळकर सह गणेश भालेराव, अक्कलकोट न्यूज। धन्यवाद। सन्माननीय श्रीमंत सत्यशील धमाले यांना आणि आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन वीर यांचं स्वागत कर सत्कार करावा ही विनंती। याचबरोबर आपण मिरज येथील सन्माननीय श्रीमंत पद्माराजे पटवर्धन यांचाही स्वागत कर सत्कार करावा ही विनंती। आणि कागल येथील ज्येष्ठ सन्माननीय श्रीमंत नंदिताराजे घाटगे यांचाही आपण सत्कार करावा। सर्वप्रथम आणि त्या मूर्तीच्या खाली स्वामी बसलेले आहेत। शेजारी श्रीपाद श्रीवल्लभाय आणि नरसिंह सरस्वती असं एक दृश्य दिसते। आणि केव्जमध्ये आपण पहिल्या केव्जकडे गेलो की स्वामी प्रकट झालेलं दृश्य आहे। आणि त्या दृश्यामध्ये स्वामी वारुळातून प्रकट झालेले आहेत आणि लाकूड तोड्या माफी मागतोय, माझं चुकून कुऱ्हाड तुम्हाला लागलेला आहे, मला माफ करा। त्यावेळी स्वामी या देहात जेव्हा प्रकट झाले त्यांच्या तोंडी पहिलं वाक्य होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि अशा अनेक बखरमध्ये जे चांगले चांगले प्रसंग आहेत, तसे भरपूर प्रसंग आहेत। त्यातले काही निवडक प्रसंग आपण घेणार आहोत। आणि शेवटी केव्ह संपतो आणि बाहेर पडतो तेव्हा मग स्वामी समाधिस्थ झालेला प्रसंग आहे। त्या प्रसंगामध्ये स्वामी पहुडलेले आहेत आणि सगळे भक्त तो दृश्य आहे
वटवृक्षाच्या खाली आहे. तर त्या दृश्यामध्ये स्वामी देह सोडलेलं आहे आणि सगळं दुःखाने रडत आहे. शेवटी स्वामी परत प्रकट होतात देहात आणि त्यांना सांगतात, हम गया नहीं जिंदा आहे. आता स्वामीने जे वचन म्हटलेलं आहे, हम गया नहीं जिंदा आहे, तो प्रसंग आहे. आणि अशी कल्पना आहे की जे वाचलेले नाही आहेत, ज्यांना वाचता येत नाही, असे असंख्य अशिक्षित लोक आपल्या भारतात आहेत. त्यांना देखील संपूर्ण त्या चरित्राचा मधून पाहण्यामधून स्वामींचं चरित्र माहीत व्हावं अशी कल्पना आहे. आणि असं आता मी थोडंसं जास्त सविस्तर सांगितलं. त्यावेळी काकांना मी थोडक्यात सांगितलं होतं आणि ते हसले आणि मला म्हणाले, अरे मीच तर तुझ्या डोक्यात दिलेलं आहे, हे स्वामींचाच आशीर्वाद आहे. तर हे प्रकल्प होणार आहे. मग काही दिवसाने पेठे काका त्यांच्या दुकानात बसलो होतो मी आणि गप्पा चालल्या होत्या. तर मी असंच ट्रान्समध्ये गेलो आणि मला काहीतरी असे दृश्य दिसले अक्कलकोटचे. आणि मी काकांना म्हणालो, काका मला आत्ता असं एक दृश्य मला डोळ्यासमोर आलेलं आहे. आणि ते असं आहे की एक मोठं डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये आपण प्रवेश करतो आणि त्याचं कटआउट सारखं जसं आता आपण फीतमध्ये पाहिलेलेच आहे की स्वामीच्या एक कटआउट आहे, त्याच्यामध्ये आपण प्रवेश करतो, म्हणजे स्वामीच्या हृदयात प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर समोर साधारण 20-25 फुटाचं कुंजरबन हे शाही हत्तीचे निवास. कुंजरबन हे शाही हत्तीचे निवास. एक भविष्यवेधी प्रकल्प. अनुभूती. अक्कलकोटचे राजस्थान. विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो व उपस्थितीत अक्कलकोट वासी व स्वामी भक्त यांना पुन्हा पाहून मी खूप आनंदित झालो आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून अक्कलकोटच्या प्रजेचा राजघराण्यावर भरभरून प्रेम आहे व अजूनही देत आहे. त्यांची जाणीव म्हणून मी हा प्रोजेक्ट आपल्यासाठी उभा केला आहे. या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बेसिकली प्रोग्रामचा वॉकथ्रू मूवी केलेला आहे. दुसरं ओपनिंग म्हणजे आपण त्याचं एक पुस्तक केलेलं आहे आणि तिसरं म्हणजे आपल्या राजघराण्याची आपण एक वेबसाईट नवीन केलेली आहे. आता ह्या तिन्हीचं ओपनिंग आपण आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. आता ही सुरुवात कशी झाली ही खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ही सुरुवात झाली 2021 साली, जेव्हा मला अंजली मोरोड मॅडम म्हणून होत्या आपल्या तहसीलदार अक्कलकोटच्या. त्यांनी मला एक 45 मिनिटाचा मराठीमध्ये रामपुरे साहेबांचा व्हिडिओ पाठवला. माझं मराठी खूप वीक असल्यामुळे मी तो काय व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही, पण मी सगळ्यांना पाठवून दिला. म्हणलं मला प्लीज आपलं जे काय लिस्ट आहे ते कळवून द्या. पण ते कुणाकडनंही ते सिद्ध झालं नाही. शेवटी शेवटच्या 15 मिनिटामध्ये रामपुरे साहेबांनी त्यांचं एक स्वप्न साकारलं आणि त्यांना जे दृष्टांत झालेलं ते त्यांनी त्यात सांगितलं. आणि त्या दृष्टांमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना स्वामी महाराजांची सृष्टी करायची आहे आणि ती त्यांना कोकणात करायची आहे. ते ऐकलं मला असा विचार आला की जेव्हा स्वामी महाराज स्वतः अक्कलकोटमध्ये आहात तर मग त्यांची सृष्टी कोकणात कशासाठी. तर मी त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं अक्कलकोटमध्ये. आमची बरीचशी त्या आल्या. याच्यापूर्वी मी विचार केला की आपण एक जागेची रेखी करून घेऊया आपल्या प्रॉपर्टीमध्ये आणि सृष्टी निर्माण करायची असेल तर ती भक्तांना, बाकीच्या अक्कलकोटच्या वासींना, सगळ्यांना त्याचा लाभ पडेल अशी मी एक प्रॉपर्टी शोधली. आणि मग रामपुरे साहेब आले. रामपुरे साहेब म्हणाले मला की आपण ही मूर्ती कोकणातच करायचा मी निर्णय घेतला आहे. मग त्यांनी सांगितलं की तिथली जी जॉग्रफी आहे ती ह्या त्यांच्या कामासाठी परफेक्ट आहे. मग मी त्यांना विचारलं, त्यांना दृष्टांमध्ये त्यांनी बघितलं तर काय बघितलं. तर त्यांनी सांगितलं मी डोंगर बघितला, मी एक पाणी बघितलं. आम्ही सगळं चर्चा सोडून डिरेक्टली आम्ही त्या साईटवरती मी रामपुरे सरांना घेऊन गेलो आणि रामपुरे सर म्हणाले हे असंच जे काय होतं ते दृष्टांत झालेलं
हीच जागा निवडली असणाऱ्या महाराजांनी आणि हे 2008 सालापासून जे वाट बघत आहेत त्यांचा पेशन्स मी खरंच मानतो, त्यांच्या पेशन्सला. तसंच योगायोग हा प्रोजेक्ट सुरू असताना आमचे बरेचसे चर्चा चालू असताना आमचे एकदम जवळचे डॉक्टर महेश नागपूरकर साहेब आपले आर्किटेक्ट म्हणून निवडून आले. हे जी निवड मी नाही केलेली, हे जी निवड पण स्वामी महाराजांनीच केलेली आहे. इवन त्यांनी जो मास्टर प्लॅन जो अख्ख्या आपल्या प्रोजेक्टचा बसवला, जो आपण ह्याच्यात बघायलाच स्क्रीनवरती बघायलाच माझ्या ह्याच्यानंतर, तो पण त्यांनी आल्या 5 तासात बसवला आणि तो कसा घडून आला ते आपण शब्दात पण सांगू शकत नाही. आणि नागपूरकर साहेबांनी जे काय केलंय ह्या प्रोजेक्टसाठी इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन जे त्यांनी काय केलेलं आहे. आणि एवढं फास्ट झालंय सगळं. मी नागपूरकर साहेबांना भेटून फक्त 2च महिने झाले आणि ह्या 2 महिन्यात हा अख्खा मास्टर प्लॅन हा सगळं त्यांनी व्यवस्थित बसून आणलेलं आहे. आणि इट इज ते खूप म्हणजे सगळं आपण पण सगळे जे आलो आहात ते फक्त स्वामींनीच आणलेलं आहे म्हणून हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. अजून भविष्यात आपण अक्कलकोटसाठी असे बरेचसे प्रोजेक्ट्स आणलेले माझ्या प्लॅनिंगमध्ये आहेत, पण ते योग्य वेळ आल्यावरती मी तुम्हाला तुमच्या समोर आणेन. आणि असाच जर का तुमचा अक्कलकोट वासींचा आणि सर्वांचा मला असा सपोर्ट राहत राहिला तर मी असे अक्कलकोटला मी ॲज अ डेव्हलप गाव म्हणून मला बघायचं आहे आणि ते महाराज माझ्याकडनं करून घेणारच आहे. मी नेहमी विचार करायचो, मला सगळं गाव जग फिरून मला अक्कलकोटमध्ये का आणलं. मला आज कळालं मला अक्कलकोटमध्ये आणण्याचं कारण हेच आहे की अक्कलकोटला डेव्हलप करणं आणि अक्कलकोटला एक भरभरून इतिहास पण आहे आणि तो पण आपल्याला सर्वांसमोर आणणं आणि अक्कलकोटचं डेव्हलपमेंट मी आता खूप मनावर घेतलेलं आहे आणि आपण हे पुढं पार पाडणार आहे. आता आपण ह्याच्यानंतर एक मूवी बघालच, त्यात अख्खं आपल्या वॉकथ्रूमध्ये जे काय काय होणार आहे त्यात स्वामी महाराजांचा निद्रा पोझिशनमध्ये दृष्टांत झालं ते पण तुम्हाला ते एक्सप्लेन करतीलच. आणि असाच सर्वांचा सहभाग राहू द्या आणि असाच मला तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद. या प्रकल्पाची ध्वनिचित्रफित आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी मी अक्कलकोट संस्थानांशी अत्यंत जवळचे संबंध असलेले, कौटुंबिक संबंध असलेले, ज्यांनी वास आहे. श्री स्वामी समर्थांनी भारतभर भ्रमण केलं, परंतु त्यांनी अक्कलकोटचीच निवड केली. यामागे सुद्धा एक दैवी संकेत होता. आणि आपण असं बघतो की अक्कलकोटचा इतिहास हा पराक्रमाने, कर्तृत्वाने आपली भगवी ध्वजा हा उंचावणारा आणि फडकवणारा आहे. परंतु आपणच आपल्या इतिहासातील त्रिचनापल्लीपर्यंत सुद्धा आपली तलवार गाजवलेली होती. सगळ्यात तुम्हाला आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आणि संभाजी महाराजांच्या वधानंतर यावर आपलं मोगल साम्राज्य आलं आपल्यावरती. त्याकडे फितुरी झाली. 3 नोव्हेंबर 1689 तो काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला. सूर्याजी पिसाळांच्या फितुरीमुळं रायगड किल्ला हा मोगलांच्या ताब्यात गेला आणि जो संपूर्ण राणी वसा आणि राजांचा परिवार हा मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु त्यानंतर आपण असं बघतो की काळाने वळण घेतलं. 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर मग मात्र आपल्या राणी वशाची जी म्हणजे सुटका झाली. मध्य प्रदेशात दोरा नावाचं गाव आहे तिथे. तिथून मग जेव्हा शाहू महाराज हे महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा पारदला लढाई झाली. तो इतिहास मी सांगणार नाही, तुम्हाला माहीत आहे. परंतु त्यानंतर त्या लढाईमध्ये एक मुलाला त्यांनी आपलं मानलं. त्या राणूजी लोखंडेंना त्यांचं नाव फत्तेसिंह ठेवलं. पहिला विजय फत्तेसिंह. आणि त्या फत्तेसिंह महाराजांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. आणि आपण असं बघतो 6 जून 1733
वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी फत्तेसिंह महाराजांनी रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यातून घेतला आणि महाराष्ट्राला दिला. हे तुमच्या आणि आमच्या अक्कलकोटच्या इतिहासाचं एक फार मोठं यश आहे. जेव्हा आपण असं बघतो की केवळ महाराष्ट्रामध्ये तलवार गाजवली अशी नाही, मी तुम्हाला सांगितलं बिहार, बंगाल, ओरिसा, कटक, त्या ओरिसामध्ये कटक नावाचं गाव आहे. कटकजवळ सुवर्णरेखा नावाची नदी आहे आणि तिथपर्यंत त्यांनी आपली सीमा नेली. त्याचबरोबर खाली त्रिचनापल्लीला आले, पालखेडची लढाई झाली, उदगीरची लढाई झाली, अशा अनेक लढाया होत गेल्या आणि त्या घराण्यामध्ये अनेक पुरुष आले. त्यानंतर आपण असं बघतो की यानंतर येतात ते फत्तेसिंह महाराज तिसरे. त्यापूर्वी शहाजीराजे पहिल्यांनी तर त्रिचनापल्ली जिंकली. एवढंच नव्हे तर हैदरचा पराभव केला आणि त्याचा रुद्रगड सुद्धा जिंकून घेतला होता. आणि आपण असं बघतो की त्यानंतर तिसरे फत्तेसिंहांचा इतिहास. परंतु त्यापूर्वी श्रीमंत मालोजीराजे दुसरे यांच्या कारकिर्दीमध्ये स्वामी समर्थांचं अक्कलकोटला आगमन झालं. त्याला दृष्टांत झाला राजवाड्यामध्ये. ते दत्तभक्त होते आणि मीच अक्कलकोटमध्ये आहे. इथं अक्कलकोट संस्थानचं गणेश पंचायतन मंदिर आहे. त्या मंदिरात त्यांचं दर्शन झाली, त्यांची भेट झाली आणि आपण असं बघतो की श्रीमंत मालोजीराजे दुसरे यांच्या काळामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटला आले आणि त्यावेळेला अक्कलकोटचं हे वैभव हे पूर्ण यशस्वी शिखरावर पोहोचलं. आपण बघतो 1857चं बंड झालं. वासुदेव हा त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. स्वामी समर्थाची अखंड कृपा ज्या घराण्यावर आहे त्याच घराण्याचे वारसदार श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे हे विद्यमान आहेत. आपण जसं बघायला तर 1707 पासून ते आज 1923 पर्यंतचा हा वाहता इतिहासाचा प्रवाह अनेक वळणं घेतो. पहिल्या फत्तेसिंह महाराजांनी आपली तलवार अक्कलकोट ते आसामपर्यंत गाजवली. आपण जर बघायला गेलो तर मराठवाड्यातल्या एका माणसाने यावरती PhD केलेली आहे अक्कलकोट संस्थानवरती. फत्तेसिंह महाराज म्हणजेच लोखंडे परिवार, त्यातून ते आले. त्या फत्तेसिंह महाराजांनी आपली तलवार अशी गाजवली की त्यांनी केवळ बंगाल, बिहार, ओरिसा, कटक ज्या सगळ्या घडामोडी घटना आहेत त्या जुन्या राजवाड्यामध्ये. जेव्हा स्वामी सूत अक्कलकोटला आले तेव्हा स्वामी समर्थ जुन्या राजवाड्यामध्ये होते. त्या राजांच्या प्रथाप्रमाणे संध्याकाळी दरवाजा बंद झाला, पण आपला भक्त खाली आलाय त्याला भेटण्यासाठी त्या जुन्या राजवाड्याच्या तटावरून स्वामींनी उडी घेतली आणि त्या स्वामी सुताची गळा भेट घेतली. हा इतिहास आहे मित्रांनो आपल्या पराक्रमाचा, आपल्या गौरवाचा. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चाललंय शिक्षणाची दारं आम्ही खुली केली. परंतु ज्या काळामध्ये शिक्षणाचा गंध नव्हता त्या काळामध्ये 1888 साली अक्कलकोटमध्ये शिक्षणाची स्थापना झाली. शहाजी हायस्कूल, सेंट्रल स्कूल. त्या काळामध्ये शहाजीराजे तिसरे यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या काळामध्ये आपण असं बघतो की यांचं जे नातं आहे ते ग्वाल्हेरशी आहे, ते बडोद्याशी आहे, ते राजपुतांशी आहे. तेव्हा प्रश्न आला की त्यांची मोठी समाधी उभी करायची का? तर त्यावेळेला लक्ष्मी देवीने सांगितलं नाही, माझ्या पतीची समाधी ही कुठल्याही एका छोट्याशा नाही तर त्यांचं चिरंतन स्मारक व्हावं म्हणून शहाजी हायस्कूलची निर्मिती केली. त्यांचं चिरंतन स्मारक व्हावं म्हणून शहाजी वाचनालयाची निर्मिती केली. त्यांचं चिरंतन स्मारक व्हावं म्हणून त्यांनी आपल्या सेंट्रल स्कूलची निर्मिती केली. आणि अक्कासाहेब महाराजांच्या लग्नामध्ये तर त्यांनी प्रमिला राजेची स्थापना केली. मुलींची शाळा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अक्कलकोटला झाली. मग आपण असं जेव्हा बघतो हा प्रवाह, ज्या काळामध्ये लोकांना लाईट बटन लागल्यावर लागतं हे माहीत नव्हतं, ज्या काळामध्ये लोकांना नळाचं कॉक सोडल्यावर पाणी येतं माहीत नव्हतं, ते काम अक्कलकोट राजघराण्याने केलं. त्यावेळेला कुरनूर धरणाची योजना सुद्धा अक्कलकोट राजघराण्याची होती. दुर्दैवाने इंग्रजांनी मदत केली नाही, अन्यथा भाकरा नांगलपेक्षा सुद्धा मोठं धरण आज आपल्या तालुक्यात झालं असतं. सगळ्या महाराष्ट्रासह सीमा भागाला पाणी मिळालं असतं. इथंपर्यंत आपण बघतो. त्यानंतर सांगवीचा जलतलाव बांधला, सांगवीचं पूल बांधलं. आज जुन्या राजवाड्याच्या पायऱ्या आहेत. हे वटवृक्ष मंदिर हे यांचं आहे, अक्कलकोट राजघराण्याचं आहे. त्याचे जे मोठे खांब आहेत ते खांब सुद्धा त्या काळात फत्तेसिंह महाराजांचे वर्गमित्र सर विश्वेश्वरय्या यांच्या संकल्पनेतून ते तयार झालेले आहेत. 1904 नगरपालिकेची स्थापना केली, लोकल बोर्डाची स्थापना केली. आणि एवढंच नव्हे, 11 ऑगस्ट 1947 लॉर्ड माउंट बॅटन यांच्याशी अक्कलकोट संस्थानचा करार झाला. मित्रांनो आपल्याला सुद्धा माहीत नाही तो करार काय होता काय नाही.
जेव्हा त्याला अमृतोत्सव 75 वर्ष झाली त्यावेळेला मी बातमी दिली. त्यामध्ये 9 कलम आहेत. 9 कलमापैकी 5 ते 9 कलम तर अत्यंत महत्वाचे आहेत. अक्कलकोट संस्थानचा राचे हा किताब कोणीही काढून घेऊ शकत नाही. तो अबाधित आहे, कारण लॉर्ड माउंटबॅटननी त्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर पुन्हा असं आहे, भारत सरकार जेव्हा कायदा करेल तेव्हा त्या कायदा अक्कलकोट महाराजांना मान्य व्हायला पाहिजे. अक्कलकोटची जमीन घेताना त्यांची परवानगी पाहिजे. अशी अनेक कलम त्यामध्ये आहेत. आणि ही सगळी कलम असणारी जी कलम आहेत त्या हैदराबादच्या मोठ्या म्युझियममध्ये आजही एका ग्लास केसमध्ये लावलेली आहेत. जसे राजे पराक्रमी होते तसं त्यांचं औदार्य होतं. फतेसिंह महाराजांनी या भवानी मातेला त्या काळामध्ये रत्नजडित अशा प्रकारचं किरीट दिलं. त्या काळात त्याची किंमत 55,000 रुपये होती. म्हणजे बघा, एका बाजूला समाजसेवा, पराक्रम सगळ्या प्रकारचा आहे. आणि योगायोग असा आहे की कुठल्याही कामामध्ये आपण असं म्हणतो की एखादा संयोग असावा लागतो, योगायोग असा लागतो. दुसऱ्या मालोजीराजेंच्या काळामध्ये स्वामी समर्थ आले आणि तिसऱ्या मालोजीराजेंच्या काळामध्ये स्वामी समर्थांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं वास्तव्य आज अक्कलकोटमध्ये होणार आहे. हे सगळं स्वामी कृपेशिवाय शक्य नाही. सामान्य माणसाला हे शक्य नाही. त्यांना झालेला दृष्टांत, त्यांना झालेल्या ह्या गोष्टी. आणि म्हणून मित्रांनो, या स्वामींच्या कृपेमध्ये आपण असं बघतो, इतिहासाच्या लाखो ओळी वाचण्यापेक्षा टाकलेला एक दृष्टिक्षेप महत्त्वाचा असतो. आणि आजचा हा दृष्टिक्षेप तुम्हाला, मला आणि महाराष्ट्राला एक दिव्य दृष्टी देणार आहे. आणि त्या दिव्य दृष्टीतून आपण पुढे जाऊया. मी माझ्या शब्दाने इथं विराम देतो. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र अस्तित्वाचा अनुभव आजही येतो. एक भविष्यवेधी प्रकल्प, अनुभूती. अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजी राजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभूतीमध्ये श्री महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद आहेत. तर प्रसिद्ध शिल्पकार श्री भगवान रामपुरे यांनी दिव्य दर्शन प्रकल्पाची रचना केली आहे. 55 एकरांवर उदयास येत असलेली ही आध्यात्मिक संकल्पना श्री स्वामी समर्थांची प्रसिद्ध अशी विश्रांती मुद्रा आहे, ज्यामध्ये मस्तक हे निवासी भागाचे, मस्तकाखालील हात हॉस्पिटलचे, हृदय दिव्य दर्शनाचे, नाभी ब्रह्माचे, जठर अर्थात पोट रिसॉर्टचे आणि गुडघे आणि पाय स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतात. एकंदरीत इथल्या निवासाचा अनुभव श्री स्वामी समर्थांच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हम गया नहीं जिंदा है या उक्तींची आठवण करून देतो. ब्रह्मस्थानासोबतच प्रकल्पाचा आराखडा एकूण 6 भागात विभागला गेला आहे. दृष्टांत, सेवाग्राम, दिव्य दर्शन, आतिथ्य, स्पंदन आणि कुंजरबन. ब्रह्मस्थान हे प्रस्तावित प्रकल्पाच्या आरेखनाला परिपूर्ण आणि चपखल अर्थ प्रदान करते. चौथऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थांचे एक भव्य शिल्प सर्वांना शांतता आणि समतोल याची अनुभूती देते. दृष्टांत, येथील निवासाचा अनुभव अभ्यागतांना तेथील आभेशी जोडतो. यजमान आणि अतिथींसाठी एक नाविन्यपूर्ण निवासस्थान जे आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण दर्शन घडवेल आणि विशुद्ध जीवन जगण्याची दृष्टी देईल. विश्राम ही 500 कार, 5 बस आणि अग्निशमन यंत्रणा उभी करण्यासाठी वृक्षाच्छादित जागा असेल. कॅन्टीन आणि इतर सुविधांमुळे हे ठिकाण सर्व भक्तांसाठी सुनियोजित विश्रांती स्थान असेल. सेवाग्राम नावाप्रमाणेच सेवेच्या माध्यमातून या ठिकाणाची सामाजिक बांधिलकी उद्धृत करते. मानवतेचे मंदिर असलेले सेवाग्राम अक्कलकोट वासियांच्या सेवेसाठी प्रस्तावित आहे. विश्रांती पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देईल. अक्कलकोटच्या राजघराण्याच्या इतिहासाचीही झलक यातून मिळणार आहे. हे शाही निवासस्थान या अनुभूती नामक विश्वाला समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करेल. दिव्य दर्शन याचा उद्देश वर्तमान समजून घेण्यासाठी भूतकाळाचे महत्व अधोरेखित करणे हा आहे. श्री भगवान रामपुरे यांच्या शिल्पकलेतून साकारलेल्या दिव्यदर्शन मधील दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव काम येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थांची कथा सांगेल. येथील प्रत्येक शिल्प एक निराळा अनुभव देईल. आतिथ्य इथे प्रत्येक भावनेचं रूपांतर
हर्षोल्हासात होईल. 18 वैशिष्ट्यपूर्ण खोल्यांचा त्रिचनापल्ली पर्यंत सुद्धा आपली तलवार गाजवलेली होती. सगळ्यात तुम्हाला आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आणि संभाजी महाराजांच्या वधानंतर यावर आपलं मोगल साम्राज्य आलं आपल्यावरती. त्याकाळी फितुरी झाली. 3 नोव्हेंबर 1689 तो काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला. सूर्याजी पिसाळांच्या फितुरीमुळं रायगड किल्ला हा मोगलांच्या ताब्यात गेला आणि आणि जो संपूर्ण राणी वसा आणि राजांचा परिवार हा मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु त्यानंतर आपण असं बघतो की काळाने वळण घेतलं. 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर मग मात्र आपल्या राणी वशाची जी म्हणजे सुटका झाली. मध्य प्रदेशात दोरा नावाचं गाव आहे तिथून मग जेव्हा शाहू महाराज हे महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा पारदला लढाई झाली. तो इतिहास मी सांगणार नाही, तुम्हाला माहीत आहे. परंतु त्यानंतर त्या लढाईमध्ये एक मुलाला त्यांनी आपलं मानलं. त्या राणूजी लोखंडेंना त्यांचं नाव फत्तेसिंह ठेवलं. पहिला विजय फत्तेसिंह. आणि त्या फत्तेसिंह महाराजांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. आणि आपण असं बघतो 6 जून 1733 ला वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी फत्तेसिंह महाराजांनी रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यातून घेतला आणि महाराष्ट्राला दिला. हे तुमच्या आणि आमच्या अक्कलकोटच्या इतिहासाचं एक फार मोठं यश आहे. जेव्हा आपण असं बघतो की केवळ महाराष्ट्रामध्ये तलवार गाजवली अशी नाही. मी तुम्हाला सांगितलं बिहार, बंगाल, ओरिसा, कटक. त्या ओरिसामध्ये कटक नावाचं गाव आहे. कटकजवळ सुवर्णरेखा नावाची नदी आहे आणि तिथपर्यंत त्यांनी आपली सीमा नेली. त्याचबरोबर खाली त्रिचनापल्लीला आले. पालखेडची लढाई झाली, उदगीरची लढाई झाली. अशा अनेक लढाया होत गेल्या आणि त्या घराण्यामध्ये अनेक पुरुष आले. त्यानंतर आपण असं बघतो की यानंतर येतात ते फत्तेसिंह महाराज तिसरे. त्यापूर्वी शहाजीराजे पहिल्यांनी तर त्रिचनापल्ली जिंकली. एवढंच नव्हे तर हैदरचा पराभव केला आणि त्याचा रुद्रगड सुद्धा जिंकून घेतला होता. आणि आपण असं बघतो की त्यानंतर तिसरे फत्तेसिंहांचा इतिहास. परंतु त्यापूर्वी श्रीमंत मालोजीराजे दुसरे यांच्या कारकिर्दीमध्ये स्वामी समर्थांचं अक्कलकोटला आगमन झालं. त्याला दृष्टांत झाला राजवाड्यामध्ये. ते दत्तभक्त होते आणि मीच अक्कलकोटमध्ये आहे. इथं अक्कलकोट संस्थानचं गणेश पंचायत मंदिर आहे. त्या मंदिरात त्यांचं दर्शन झाली, त्यांची भेट झाली. आणि आपण असं बघतो की श्रीमंत मालोजीराजे दुसरे यांच्या काळामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटला आले आणि त्यावेळेला अक्कलकोटचं हे वैभव हे पूर्ण यशोशिखरावर पोहोचलं. आपण बघतो 1857चं बंड झालं. वासुदेव एक भविष्यवेधी प्रकल्प अनुभूती अक्कलकोटचे राजे. मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. त्याप्रमाणे भौतिक विकारामध्ये बद्ध झालेला कोणताही मनुष्य ह्या वृक्षाचा विस्तार कोठून झाला हे जाणू शकत नाही. तरीही माणसात ईश्वर उपासनेपासून
आपला राम शो